नमस्कार. मी प्रांजली साज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला एक माझा रिसेंटली आलेला अनुभव सांगणार आहे आणि हा अनुभव म्हणजे मॅनिफेस्टेशन खरंच वर्क होतं का? तर ते कसं काम करतं, त्याच्यासाठी नक्की काय करायचं आणि मला त्याचा कसा अनुभव आला, किती दिवसात आला, ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे माझा अनुभव. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून टाका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मला सपोर्ट करा. तर आजच्या अनुभवाविषयी मी थोडंसं सांगते. तर तुम्हाला माहीतच असेल, मुंबईत फ्लॅट्स खूप छोटे छोटे असतात आणि त्याच्यात फ्लॅट छोटे असतातच पण किचनसुद्धा खूपच छोटं असतं आणि खूप ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. आणि त्याप्रमाणे मी आधी जिथे राहत होते तो फ्लॅट फ्लॅट चांगला होता, मी फ्लॅटला नावं नाही ठेवणार, पण तसा मेन एरियात होता, स्टेशनजवळ होतं आणि सगळं ज्या ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू असतात त्या सगळ्या जवळ होत्या, त्याच्यामुळे तसा फ्लॅट चांगला होता. पण फ्लॅट एकतर खूप छोटा होता आणि किचन तर इतकं छोटं होतं, जेमतेम एकच व्यक्ती, 2 व्यक्ती आल्या तर तिथे तेवढी जागा पण नव्हती, असा होता. आणि हवा खेळती नव्हती, खिडक्या छोट्या छोट्या होत्या. तसा फ्रेशनेस एवढा नव्हता तिथे, पण जवळ असल्यामुळं आम्ही 2-3 वर्ष तिथे काढली. मग त्याच्यानंतर ती बिल्डिंग जाणार होती रिडेव्हलपमेंटला. आम्हाला तो ओनरने सांगितलं, मग तुम्हाला दुसरा बघावा लागेल वगैरे. मग त्याप्रमाणे 1च महिना होता आमच्याकडं दुसरा फ्लॅट बघायला. मग दुसरा पण मग मग परत आमची शोध मोहीम सुरू झाली. मग त्याप्रमाणे 1 महिना होता म्हणून त्यातले 15 दिवस तर आमचे असेच गेले. मग त्याच्यानंतर आम्ही ब्रोकर थ्रू फ्लॅट शोधायला सुरुवात केली. मग रोज 2-3 कधी 3-4 असे फ्लॅट आम्ही बघत होतो. मग त्याच्यानंतर टाईम लिमिट होतं, त्याच्यामुळं असं झालेलं की ब्रोकर थोडं दडपण आणायला लागला आमच्यावर, की तुम्हाला मग तो रोज इतके फ्लॅट दाखवत होता. त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की आता तुम्ही एकतरी फायनल करायलाच पाहिजेत, इतके मी तुम्हाला फ्लॅट दाखवलेत. आणि त्याच्यानंतर जसं आणखीन दिवस जातील तसं तो सांगायला लागला की एकतर बिल्डिंग रिडेव्हलपमेंट चालली आहे आणि त्याच्यातले सगळेजण फ्लॅट सोडत होते. जवळजवळ 2-3 दिवसाआड रोज शिफ्टिंग होत होते तिथले. त्याच्यामुळे तो म्हणतो ते आधी दाखवलेले फ्लॅट पण आता ते गेलेत आणि फ्लॅट असा दाखवला की बुक होतो आहे, त्यामुळे तुम्हाला परत मिळेल न मिळेल मला माहिती नाही, त्यामुळं तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून करा बुक, असं त्याचं म्हणणं होतं. मग ते पण बर्डन यायला लागलं आणि रोज इतके फ्लॅट बघून तो वैताग पण आलेला. मिस्टर पण ओरडायला लागले, त्यात एकदा दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी आले दमून की परत फ्लॅट बघायला जायचं, असं रोज चालू होतं. त्यामुळे त्याचा पण एक कंटाळा यायला लागला होता. आणि मग माझं असं होतं की ज्या आधीच्या फ्लॅटमध्ये ज्या मी ॲडजस्टमेंट करत होते आता मला थोडंसं नको होतं, थोडंसं त्यातल्या त्यात मला स्पेशियस असं थोडं मनासारखं हवं होतं. मग मला पण थोडं दडपण यायला लागलं, आता काय करायचं वगैरे, कारण जेवढे फ्लॅट आत्तापर्यंत बघितले त्यातला एकही मला पसंत पडत नव्हता. प्रत्येक फ्लॅटमध्ये काही ना काही ड्रॉबॅक होता. मग आता काय करायचं? मग मिस्टर म्हटलं तर उद्याच्या उद्या ब्रोकर जे काही फ्लॅट दाखवेल त्यातला एक तू पसंत करच, आता याच्या पुढं जास्त नको, आपल्याला टाईम लिमिट आहे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. मग मला ते थोडंसं बर्डन आलेलंच होतं आणि ते पण टेन्शन होतं की फ्लॅट भराभर जात होते, बुक होत होते. मग आता काय करायचं? मग त्याप्रमाणे मी थोडंसं शांत बसले, दुसऱ्या दिवशी शांत बसले आणि थोडंसं असं मी विचार करायला लागले की आपल्याला नक्की काय पाहिजे, आपल्या रिक्वायरमेंट काय काय आहेत. मग त्याप्रमाणे मी सरळ वही पेन घेतला आणि लिहून काढायला सुरुवात केली की आता या फ्लॅटमध्ये मी काय काय ॲडजस्टमेंट करते आहे. एकतर हवा खेळती नाही, खिडक्या छोट्या छोट्या आहेत, मेन किचन खूप छोटं आहे आणि त्याच्यात एक दुसरी गोष्ट मला थोडे हेल्थ इश्यू सुरू झाले होते. इम्युनिटी तर लो होतीच माझी, वीक झालेलीच, पण माझं विटॅमिन D3 आणि B12 कमी झालेलं होतं. त्याप्रमाणे मला डॉक्टरांनी सप्लिमेंट दिल्या होत्या, ज्या मी अजूनही घेते आहे. आणि मला सांगितलेलं कोवळ्या उन्हात एक 15-20 मिनिट तरी किंवा अर्धा तास तरी फिरलं पाहिजे किंवा बसलं पाहिजे, असं मला सांगितलेलं. तर मी अशी पर्सन आहे, मी खूप खूप इंट्रोवर्ट आहे. असं मला स्वतःहून कोणाशी ओळख करून घेणं जमत नाही मला. मी फारशी बाहेर पण पडत नाही, अशी आहे मी. त्यामुळं मला असं पटकन कोणाच्यात मिसळता येत नाही, पटकन कोणाशी स्वतःहून बोलता येत नाही, इतकी इंट्रोवर्ट आहे मी. त्याच्यामुळं माझं असं झालं, मी बाहेर जात नव्हते आणि जवळजवळ
आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेलाच मी बाहेर पडायचे, नाहीतर मी सतत घरातच असायचे. आणि मला मग असं झालं की कोवळं ऊन तर मला नव्हतंच मिळत. मग सप्लिमेंट तर मग सप्लिमेंटचा असा किती फरक पडतो, नॅचरल ते नॅचरल शेवटी ना. मग मला घरातले पण सारखे सारखे सांगायचे, जरा बाहेर पड, कोवळ्या उन्हात जा, फिरायला जा, असं तसं. पण मी टाळायचे, नाही मला ते फारसं आवडलं नाही. मग मी सरळ वही पेन घेतलं आणि लिहून घ्यायला सुरुवात केली की मला ह्या फ्लॅटमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. एकतर खिडक्या छोट्या छोट्या होत्या आणि खेळती हवा नव्हती आणि ऊन कुठूनही येत नव्हतं त्या खिडकीतून. मला असं वाटायचं बाहेर जाण्यापेक्षा एखाद्या खिडकीतून सकाळचं कोवळं ऊन आलं तर मी तिथंच बसेन, असं मला वाटायचं. पण तिथे पॉसिबल नव्हतं. मग कारण मला बाहेर जायचा कंटाळा किंवा नव्हतं जात, नाही मला आवडायचं फारसं बाहेर पडायला असं. मग त्याच्यानंतर मी ते सगळे पॉईंट्स लिहून काढले की इथे काय काय प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं चांगलं होतं, सगळं जवळ होतं वगैरे, ते सगळं ठीक होतं. मग त्याच्यानंतर हे झालं, ड्रॉबॅक झाले. त्याच्यानंतर मला नक्की माझ्या रिक्वायरमेंट काय काय हव्या आहेत, मला काय हवं आहे हे मी सगळं लिहून काढायला सुरुवात केली. मग असं पॉईंटनुसार मी ते सगळं लिहायला सुरुवात केली की मला हवा खेळती हवी आहे, नंतर उजेड भरपूर हवा आहे, आणि त्याच्यानंतर खिडक्या थोड्याशा मोठ्या हव्यात, आणि त्याच्यानंतर किचन थोडंसं स्पेशियस हवं आहे, असं मी लिहून घ्यायला सुरुवात केली त्याच्यात. आणि त्याच्यानंतर अजून मी असं लिहिलं की एखादी पूर्वेला खिडकी असावी आणि त्याच्यातून सकाळचं कोवळं ऊन यावं, असं मी त्याच्यात हा पॉईंट लिहिला. मग त्याच्यानंतर हे सगळं लिहिलं मी, लिहिलेलं परत एकदा सगळं वाचलं आणि मी डोळे मिटून शांत बसले आणि असं व्हिज्युलाइज करायला सुरुवात केली की माझा फ्लॅट कसा आहे, म्हणजे एंट्री ईस्ट वेस्ट आहे. असं मी डोळ्यासमोर सगळं आणायला, चित्र आणायला सुरुवात केली शांत बसून. आणि अगदी बाय हार्ट मनापासून मी हे सगळं इमॅजिन करत होते की मी आत एंट्री करते आहे, पूर्वेच्या दारातून आत एंट्री करते आहे, हॉलमध्ये भरपूर उजेड आहे, हॉलमध्ये खिडकी आहे. नंतर मी किचनमध्ये मग गेले डायरेक्ट. किचनसुद्धा स्पेशियस आहे, ओटा मोठा आहे. पहिल्या फ्लॅटमध्ये ओटा खूप छोटा ओटा होता आणि ओट्याला लागून लगेच सिंक होतं, ते मला आवडत नव्हतं. पण केलं ॲडजस्ट, करावंच लागतं. मग आता मला इकडे दुसऱ्या फ्लॅटमध्ये माझा ओटा स्पेशियस आहे, थोडासा मोठा आहे, सिंक मोठा आहे, थोडंसं बाजूला आहे, असं सगळं मी व्हिज्युलाइज करायला सुरुवात केली. मग मी स्वतः त्या इमॅजिनरी फ्लॅटमध्ये भरपूर हिंडून घेतलं, भरपूर फिरले. जिथे ऊन येत होतं कोवळं इमॅजिनरी फ्लॅटमध्ये, मग तिथे मी उन्हात बसले वगैरे, असं हे सगळं मी बराच वेळ इमॅजिन केलं, व्हिज्युलाइज केलं पूर्णपणे. आणि सांगितलं, युनिवर्स मला हा असा जसा आत्ता माझ्या मनात आहे तसा फ्लॅट मला हवा आहे. बस मी एवढंच केलं, बाकी काही केलं नाही. फक्त जे केलं ते अगदी मनापासून केलं, विदाऊट डिस्टर्ब. सगळं छान व्हिज्युलाइज केलं, सगळं झालं. मग तो दिवस तसा गेला. मग त्याच्या सेकंड डेला ब्रोकरने परत 1-2-3 फ्लॅट बघायला बोलवलेलं. मग त्या दिवशी नेमका मिस्टरांना यायला उशीर झाला ऑफिसमधून. मग तरी गेलो आम्ही बघायला. मग जवळपासचेच साधारण एक 3-4 फ्लॅट त्यांनी दाखवले, नाही 5 फ्लॅट त्यांनी दाखवले. थोड्या अंतरावरचे असे 5 फ्लॅट त्यांनी आम्हाला दाखवले. ते 5ही फ्लॅट एकही त्यातला मला आवडला नाही. परत पहिल्यासारखंच, ग्राउंड फ्लोअरला काही होते, अंधार होता, काही एकदम टॉप फ्लोअरला होते, असे काही. आणि नाही म्हणजे मला काही असेल ते असेल, पण एकही फ्लॅटची एनर्जी मला मॅच झाली नाही. कुठल्याच फ्लॅटमध्ये गेल्यावर असं वाटलं नाही हा आपला आहे फ्लॅट, इथे आपण राहू शकतो, असं कुठंच मला वाटलं. सगळं नेगेटिव्हिटी थोडीशी फील झाली. मग ते झालं. मला परत बर्डन यायला सुरुवात झाली. काय हे, मिस्टर म्हणले आता तुला ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे, तुला हे आत्ता दाखवलं त्यातले फ्लॅट कुठला तरी फायनल करायलाच पाहिजे. ब्रोकरसुद्धा म्हणला इवन की नाही मॅडम तुम्ही इतकं चिकित्सक राहू नका, इथं मुंबईत एवढे फ्लॅट मिळणं मुश्किल असतं, नाही तर तुम्हाला तुमचं बजेट वाढवायला लागेल. मग तुम्हाला हवा तसा फ्लॅट मी दाखवतो. बरं तेही नाही, बजेट पण वाढवून चालणार नव्हतं. मग आता काय करायचं. मग शेवटी मी मनाची तयारी थोडी करायला सुरुवात केली की काय करू शकतो आपण तेवढ्यातल्या तेवढ्यात. पण बिलकुल तयारी होत नव्हती माझी. मग खूप माझा हिरमोड झाला. मग अचानक काय झालं माहिती नाही, ब्रोकर म्हणता एक लास्ट फ्लॅट तुम्हाला दाखवतो, एक आहे जवळच आहे इथून, नाही थोडासा लांब आहे इथून, पण तुम्हाला दाखवतो. पण एकतर इतका उशीर झालेला त्या दिवशी रात्री, आणि काहीच माझं आवरलं म्हणजे स्वयंपाक वगैरे काय आवरलेला नव्हता. त्यांना पण भूक लागलेली होती. मग आता काय करायचं. मिस्टर म्हणले नको आता, हा उद्या दाखवा, राहू देत, नाहीतर आम्ही याच्यातले आहे त्यातले फायनल करतो, आता दाखवूच नका. असं झालं. मला पण वैताग आलेला, मलाही कंटाळा आला. म्हटलं राहू देत आता बघायचं, जाऊ देत, असू देत, असं झालं. पण ब्रोकर म्हणला नाही तेवढा एक लास्ट बघून घ्या, नाही तर तो जाईल. परत उद्या म्हणला तर उद्या तो राहणार नाही. त्यामुळे तो थोडासा इन्सिस्ट करायला लागला. म्हटलं जाऊ देत, आता एवढं आलं तर तेवढा बघून मग घरी जाऊया. मग मिस्टर पण तयार झाले. मग आम्ही त्याच्याच गाडीत बसून तो फ्लॅट बघायला गेलो. आणि अगदी तिथं जाईपर्यंत माझी मनस्थिती अशी होती, कशाला आलो आहे आपण,
हे बघितले तसलाच तो असणार, काय ब्रोकर कसले फ्लॅट दाखवतो आहे, सगळा गाळा राहिलेला दाखवतो आहे, असं एक माझ्या मनात विचार. काय ब्रोकर असले गाळा राहिलेले फ्लॅट खपवतो आहे, अजून चांगले असतील फ्लॅट आपण अजून शोधूयात वगैरे, असं एक मनात यायला लागलं. माझं मन होत नव्हतं, काय इतके बघितले हा काय वेगळा असणार आहे, कशासाठी जायचं वगैरे, असं एक मनात येत होतं. मग तरी पण आम्ही चाललो. मग गेलो. डोरबेल वाजवली ब्रोकरनं, एका बाईने दार उघडलं आणि ती आम्हाला घरात घ्यायलाच तयार नाही. म्हणजे ती म्हणली, नाही मी दाखवणारच नाही, हा फ्लॅट मी एकटी आहे घरात. तर त्या ब्रोकरने खूप रिक्वेस्ट केली की बघू देत, ते आलेत आता सध्या. आणि त्या नाही म्हणली, एवढ्या रात्री मी नाही तुम्हाला बघू देणं. मग शेवटी ब्रोकरने ओनरला तिथल्या फोन केला आणि सांगितलं असं असं आम्ही बघायला आलो फ्लॅट, फक्त एकदा त्यांना दाखवू देत. मग ओनरने त्यांना सांगितल्यानंतर मग त्या बाईनं कसं तरी आम्हाला आत घेतलं. आणि तिने हॉलमधलं एक छोटीशी लाईट चालू ठेवलेली, बाकी सगळ्या तिने लाईट्स, बेडरूममधली किचनमध्ये सगळ्या लाईट्स तिने बंद केलेल्या. आणि मग आता असं वाटलं मला, कसं डायरेक्ट दुसऱ्याच्या घरात जाऊन असं कसं बघायचं, म्हणजे थोडंसं तरी तिने हेल्प करावी असं मला वाटलेलं, की लाईट तरी लावून द्याव्यात, बघायला तरी सांगावं. याप्रमाणे काहीच नाही, दारातच उभी राहिली, ती हल्लीच नाही तिथून. मग शेवटी मीच आत गेले, हॉलमध्ये गेले. पण माहीत नाही, पण हॉलमध्ये आल्या मला पॉझिटिव्हिटी फील झाली आणि मला असं जाणवलं, यस हा फ्लॅट त्यातल्या त्यात खूप चांगला आहे. मग त्याप्रमाणे मी किचन शोधून किचनमध्ये गेले, लाईट्सची बटणं शोधून लाईट लावली किचनची आणि बघितलं तर किचन बऱ्यापैकी होतं, स्पेशियस होतं, जसं म्हणजे थोडं इमेजिनमध्ये होतं, त्याला ते मॅच होणारं होतं. परत बेडरूममध्ये गेले, बेडरूमसुद्धा स्पेशियस होतं, खिडक्या मोठ्या होत्या. पण असं झालं की भरकन मी असं नजरेखालून तो फ्लॅट घातला. मला असं म्हणजे जसं शांतपणे निवांत बघायचं होतं तसं काही बघता आला नाही, कारण बाई थोडीशी त्या मॅडम थोड्याशा कोऑपरेट करत नव्हत्या. त्यामुळे असं झालं की कसा बघणार आपण. मग मी असा वरवर थोडासा नजरेखालून घातला आणि जस्ट फक्त विचारलं ब्रोकरला फेसिंग कसं आहे. त्याने सांगितलं ईस्ट वेस्ट आहे. तर पण मला फ्लॅट तेवढ्यातून सुद्धा आवडला. मग बाहेर पडलो तिथून. मिस्टरांना म्हटलं ठीक आहे, चांगला आहे फ्लॅट. मग घरी जाऊन बोललो, मुलीला सांगितलं. मग मुलगी म्हटली मला एकदा बघू दे, मग आपण फायनल करू. मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ब्रोकरला फोन केला आणि सांगितलं की असं असं मुलीला फक्त बघायचं आहे फ्लॅट, मग आम्ही ठरवतो. मग ठीक आहे म्हटलं. मग त्या दिवशी परत ब्रोकरने आम्हाला परत नेलं तिकडे आणि मग दिवसा उजेडी एकदा तो जरा फ्लॅट बघितला, म्हणजे ते 11-12च्या दरम्यान बघितला असेल. मग बघितला, मग तेव्हा तर आणखीन मला जास्त आवडला. मग थोडा त्यातल्या त्यात मग तेव्हा त्या मॅडमने जरा कोऑपरेट केलं, फारसं नाही पण ॲटलिस्ट हसली वगैरे. मग आम्ही मुलीने आणि आम्ही दोघांनी परत एकदा तो फ्लॅट बघितला. मग ते सगळा बघितल्यानंतर मला छान एनर्जी पॉझिटिव्ह वाटली, थोडा स्पेशियस वाटला, सगळं झालं. मग त्याप्रमाणे आम्ही घरी आलो, थोडीशी चर्चा केली आणि ब्रोकरला सांगितलं फ्लॅट आवडला आहे. आणि ब्रोकरने आम्हाला सांगितलं की त्या फ्लॅटचं कालच टोकन दिलं आहे, काल रात्रीच टोकन दिलं आहे आणि म्हणजे तो गेला फ्लॅट. मग असं मला झालं, अरे यार, मोठ्या मुश्किलीने मला एक फ्लॅट आवडला, तो पण गेला हातचा, आता काय करायचं. मला इतकं माझं नाराज झालं की आता नाही, आता माझ्यासारखं मला तोच फ्लॅट पाहिजे, काय होईल ते, मला तोच फ्लॅट पाहिजे, मला आता दुसरा कुठला नको, एवढं मी मनात पक्कं ठरवलं. आणि ब्रोकरला म्हटलं ठीक आहे, त्या पार्टीचं कॅन्सल झालं तर आम्हाला लगेच कळवा, पण बघा शक्यतो. तो म्हटलं नाही, आता ते गेले, तो फ्लॅट गेलाच आहे, मी तुम्हाला दुसरे दाखवतो. माझं असं झालं, म्हणजे मी मनात असं म्हटलं नाही, मला आता घेतलं तर मला तोच फ्लॅट हवा आहे, असं झालं. आणि आश्चर्य काय, त्याच दिवशी संध्याकाळी ब्रोकरचा फोन आला, त्या पार्टीचं कॅन्सल झालं आहे, तुम्हाला हवा तर आपण करून टाकूया लगेच फायनल, तुम्ही पटकन त्यांना टोकन द्या. मग एवढं मला रिलीफ मिळाला, एवढं की मला असं झालं, अरे वा, म्हणजे मी जे व्हिज्युलाइज केलेलं किंवा जे मॅनिफेस्ट केलेलं ते माझं वर्क होतं आहे कुठंतरी. मग आम्ही लगेच रात्रीच टोकन देऊन टाकलं, सगळं झालं, बाकी फायनल वगैरे झालं, सगळं झालं. आणि एक मंथ एंडला ते लोक सोडणार होते, ते भाडेकरू ते सोडणार होते फ्लॅट. मग त्याप्रमाणे थोडेच दिवस होते, 3-4 दिवसच राहिलेले काहीतरी. मग आमचा असा कसा तरी तो फ्लॅट मग पूर्ण झालं, ते सगळं ॲग्रीमेंट वगैरे झालं, सगळं झालं. तर लास्ट संडेला आम्ही इथे शिफ्ट झालो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मग इथे आम्ही संडेला आलो आणि मंडेला म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून बघितलं आणि जर जिथे ती पूर्वेची खिडकी होती, पूर्वेला तोंड करून, जशी मी आधी व्हिज्युलाइज केलेली तशीच ती खिडकी होती पूर्वेची. मग ती खिडकी उघडली तर त्याच्यातून तिकडून सूर्य उगवलेला आणि सगळं कोवळवून साधारण एक
8-9पर्यंत 9-10-10पर्यंत कोवळं ऊन सगळं हॉलमध्ये येत होतं. आणि ते ऊन बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की मी हेच व्हिज्युलाइज केलेलं की मला कोवळं ऊन हवं आहे. हॉलमध्ये मला कोवळं ऊन आलं, मी ते उन्हात बसले वगैरे, हे सगळं माझं इमॅजिन करून झालेलं होतं. आणि तसंच घडलं. म्हणजे पूर्वीला जी खिडकी होती ती खिडकी उघडल्यानंतर जे ऊन आलं त्याच्यानंतर मला एवढं इतका आनंद झाला. मी घरात पण सांगितलं हेच मी घरातल्यांना मी ते पॉईंट मुद्दे लिहिलेले ते दाखवले की हे होतं माझं व्हिज्युलायझेशन, त्याप्रमाणे मला तो फ्लॅट मिळाला आहे असं. मग इथे तुम्हाला ती व्हिडिओची क्लिप पण दाखवते की कसं माझ्या घरात ऊन येतं वगैरे हे असं. मग काय 8 दिवस रोज उन्हात बसते आहे, सप्लिमेंट पण चालू आहेत आता. म्हणजे असं असतं मॅनिफेस्टेशन. हे मला तुम्हाला सांगायचं आहे की काही कुठलीच गोष्ट अवघड नसते. फक्त कसं मॅनिफेस्ट करायचं. तर गोष्टी मॅनिफेस्ट कशा होतात तर तुमचं जे म्हणजे तुम्हाला टप्प्यात असतं किंवा ज्याची जास्त तुम्हाला गरज असते, कुठल्या गोष्टीची तुम्हाला जास्त गरज आहे त्याप्रमाणे युनिवर्स तुम्हाला ती गोष्ट देतं. अगदी तशीच्या तशी नसली तरी काही प्रमाणात मिळते जुळतं असतं असं. पण ते तितक्या बाय हार्ट अगदी मनापासून ते आलं पाहिजे असं. व्हिज्युलायझेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. नेमकी तुमची रिक्वायरमेंट काय आहे तेवढंच तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे. त्यात हे होईल का ते होईल का नाही, हे माझं असं मुद्दे आहेत, मला हे हवं आहे, हे मला पाहिजे, बस इतकं फक्त व्हिज्युलाइज करायचं असतं. हां, आपण आपल्या अंतर्मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला पटेल एवढंच तुम्ही व्हिज्युलाइज करा. म्हणजे उगाच ओव्हर तुम्ही काही मागायला जाल, ओव्हर व्हिज्युलाइज कराल तर ते शक्य होत नाही, कारण ते आपल्या सबकॉन्शियसला पण पटत नाही. म्हणजे असं तुम्ही आता समजा तुम्हाला वेट लॉस करायचं आहे समजा, आणि साधारण 100 किलोच्या पुढं तुमचं वेट आहे किंवा 70-80च्या पुढे तुमचं वेट आहे, आणि तुम्ही अचानक असं इमॅजिन करायला लागला मी एकदम सडपातळ झालं आहे, माझं पोट फ्लॅट झालं आहे, मी XXL XXLवरून डायरेक्ट M किंवा L साईजवर आलं आहे, असं होत नाही. कारण त्याला पण टप्पे ठरलेले असतात. तुम्ही असं विचार केला तर असं लगेच होत नाही. त्याच्यात थोडेसे टप्पे असतात. म्हणजे आधी तुमची चिनचं इथलं डबल चिनचं फॅट कमी होईल, नंतर फेसचं फॅट कमी होईल, मग हळूहळू असं हात पाय आणि शेवटी पोट, असं तुमचं असे टप्पे ठरलेले असतात. त्याप्रमाणे तुमचं डाएटमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, किंवा व्यायाम जो काय करत असाल, गोड खाणं, थोडंसं ऑइली खाणं, याच्यावर कंट्रोल, असं सगळ्या गोष्टी असतात. आणि हे माझंसुद्धा हे तिसरं मॅनिफेस्टेशन वर्क झालेलं आहे. याच्या आधीचे मी 2 तुम्हाला नंतर सांगेन, पण त्यातलं पहिलं जे म्हणजे मला वेट इतके दिवस कमी करायचं होतं, आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला जसं पहिल्या व्हिडिओत सांगितलं की साधारण 6 ते 7 किलो माझं वेट कसं मी कमी केलं. त्याच्यासाठी पण मी असेच टप्पेच व्हिज्युलाइज करत होते की साधारण ह्या 15 दिवसात माझं एवढं वजन होईल, या 15 दिवसात एवढं वजन, असं करत करत एक 2-3 महिन्यात 6 ते 7 किलो मी केलं. पण त्याच्यानंतर थोडीशी माझी हेल्थ बिघडली, त्याच्यामुळं ते थोडंसं आता परत मी ती जर्नी सुरू केली आहे. आता ते तुमच्यासमोरच मी तुम्हाला ते करून दाखवेन, मॅनिफेस्ट पण करून दाखवेन, आणि वजन कमी झालेलं तेही मी तुम्हाला दाखवेन. तर हे असं करायचं असतं. तर याच्यासाठी मला मदत झाली ते मी माझ्याकडे विचार नियम म्हणून पुस्तक होतं, तर ते मी वाचायचे. तर त्याच्यात पण एक अशी गोष्ट होती, गोष्ट म्हणजे असा एक अनुभव काय असेल ते, असं एक होतं त्याच्यात की एक कैदी असतो, आणि त्या कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते, आणि त्यामुळं जे ते मनावर प्रयोग करणारे लोक असतात ते म्हणतात असंही त्याला मृत्यूदंडाची शिक्षाच झाली आहे ना, तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याला ती शिक्षा देतो. मग झालं, तो कैदी त्यांच्या ताब्यात जातो. मग ते काय करतात, असं त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि त्याला सांगतात त्या कैद्याला की आम्ही तुझा जीव घेणारच आहोत, पण आम्ही तुझा जीव कसा घेणार आहोत, तर पहिले आम्ही तुझ्या शरीरातलं 1 बाटली रक्त काढून घेऊ, त्याच्यानंतर तुला तो हलकासा थकवा येईल, त्याच्यानंतर तुझ्या शरीरातून 2री बाटली आम्ही रक्त काढून घेऊ, अशक्तपणा येईल, थकवा जाणवेल, आणि त्याच्यानंतर 3री बाटली काढली की तुझ्या डोळ्यापुढे अंधार येईल, तू बेशुद्धीला पोचशील, आणि 4थी बाटली काढल्यानंतर तू पूर्ण बेशुद्ध होशील, आणि 5वी बाटली काढल्यानंतर तू मरशील. असं त्याला ते सांगतात स्टेप बाय स्टेप. त्याप्रमाणे आम्ही असं करणार आहोत. आणि तो आधीच कैदी घाबरलेला असतो. मग हे जे सांगतात ते त्याच्या मनात पक्कं बसतं ते. मग त्याप्रमाणे ते कैदी लोक काय करतात, ते प्रत्यक्षात 1 बाटलीच फक्त रक्त त्याच्या शरीरातून काढून घेतात. मग पहिली बाटली काढतात, त्याला दाखवतात, हे बघ आता हे 1 बाटली रक्त तुझ्या शरीरातून आम्ही काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर ते बंद करतात, रक्त काढत नाहीत, पण
बाटल्या मागून बाटल्या खोट्या रंगीत पाणी नुसतं त्याला ते दाखवतात तिथं. हां, हे आता हे दुसरी बाटली काढली. मग जसं ते त्याला दाखवतात एक बाटली रक्त काढून झालं की तो कैदी त्याप्रमाणे इमॅजिन करायला लागतो. अरे ह्यानी एक बाटली काढलं त्याला, हां आता मला थोडंसं थकवा वाटतो आहे. मग तेच तोंडाने सांगतात, हे बघ ही दुसरी बाटली तुझ्या शरीरातल्या मी रक्त काढले. त्याप्रमाणे त्याला त्यांनी जसे सांगितले तशी लक्षणं त्याला वाटायला लागतात. हां आता दुसरी बाटली काढली आहे ना, मला बऱ्यापैकी थकवा आला आहे. मग ते तिसरी बाटली काढतात. हां आता मला माझ्या डोळ्यापुढं थोडीशी अंधारी यायला लागली आहे, तर मला बऱ्यापैकी थकवा जाणवतो आहे. आणि परत तिसरी चौथी बाटली त्याप्रमाणे तो असं इमॅजिन करायला लागतो की त्यांनी जी लक्षणं सांगितली की तुला काय काय होईल आणि तू कसा मरशील, त्याप्रमाणे ते त्याच्या डोक्यात फिट बसतं आणि तो तसं त्याप्रमाणे व्हिज्युलाईज करतो की आता एवढी बाटली झाली आहे म्हणजे आता मला मी आता बेशुद्ध पडणार. त्याप्रमाणे ते घडत असतं. 5व्या बाटलीला तो खरोखरच मरतो. म्हणजे ॲक्च्युली त्याच्या शरीरातलं एकच बाटली रक्त काढलेलं असतं, पण फक्त त्याला तसं व्हिज्युलाईज करून देऊन त्याला तसं इमॅजिन करायला भाग पाडून असा त्याचा मृत्यू होतो. म्हणजे मनाची शक्ती आपल्या किती मन आपलं ताकदवान असतं, म्हणजे केवढी शक्ती असते मनात, अंतर्मनाची आपल्या. त्यामुळे अंतर्मनात आपल्या एखादी गोष्ट फिट बसली ना की बसली, मग कोणी ती हलवू शकत नाही. ते म्हणून मॅनिफेस्टेशन असं आपलं वर्क होतं. म्हणून फक्त ते टप्प्याटप्प्याने आपल्या अंतर्मनाला पटेल असं. तर समजा तुम्हाला काही पैशांची गरज आहे, तर डायरेक्ट तुम्ही 1 करोड रुपये मॅनिफेस्ट केले तर ते तसे होणार नाहीत आणि कमी वेळात तर मुळीच होणार नाहीत. मग हां, जर तुम्हाला पैशाची गरज आहे किंवा जस्ट तुम्हाला प्रयोग करायचा आहे मॅनिफेस्टेशनचा, तर तुम्ही 1 लाख रुपये इमॅजिन करा की मला 1 लाख रुपये मिळालेत वगैरे असं ते व्हिज्युलाईज करा की तुम्हाला कशा नोटा मिळाल्यात, मग त्या तुम्ही मोजताय किंवा असं अगदी हे छान पक्क मनापासून अगदी तुम्ही असं इमॅजिन करायचं आणि बघा, प्रयोग करून बघा. हे 100% यशस्वी होतं. माझ्या बाबतीत खूप वेळा झालेलं आहे आणि आता हे मी वेट लॉसचं पण तसंच मनावर घेतलं आहे. त्याप्रमाणे मी आता वेट लॉसच्या छान छान रेसिपीज पण तुमच्यासोबत शेअर करीन माझ्या नवीन किचनमध्ये, माझ्या नवीन स्पेशियस किचनमध्ये. आणि माझं आता योगा पण माझा बंद होता बरेच दिवस, पण आता ह्या कोवळ्या उन्हात मी प्राणायाम, योग सगळं करणार आहे. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू. बाय.